काय करत तुम्ही कुठे होता इतका वेळ? नाही सीमावहिनी 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 केदार बघ ना काय झालंय तिला. यश सौरभला घेऊन बाहेर जा. केदार केदार काय झाला? त्याने बीपी शूटअप झालाय. पण कशामुळे? कारण ऍज काहीच नाहीये. कारण औषधं वगैरे सगळी वेळेवर चालू आहेत. काय कळायला मार्ग नाही. काहीतरी मानसिक ताण असणार. मी इंजेक्शन दिलंय. 1-2 तास आराम करू दे मग बघू. मी काय म्हणतो, तुम्ही दोघ जण आहात ना सीमा वहिनी बरोबर? मी जरा दादांची बोलतो. हा थोडा बोलायचं आहे मला. दादा दादा येत आहे? कुठे? जरा बोलूया ना. सारखं बोलायचं असतं. या लक्ष ठेव. मॅम पाणी. हो हे बाई मी विसरायच्या आधी हे घे मका पॅटिस. मॅम कशाला हा त्रास? आणि मी हॉस्पिटलला येतच होते ना. अगं तुझा फोनच लागत नव्हता सकाळपासून. मला काळजी वाटायला लागली. म्हटलं इथे काय उलट सुलट झालं की काय. मग तिकडे हॉस्पिटलमध्ये मानस आणि ज्योतीला म्हटलं की मी पटकन जाऊन येते म्हणून. सॉरी मी सांगायचीच विसरले. मी नंबर बदललाय. काय राधा? मॅम तुम्हाला माहितीये ना आता सगळे पास तोडायचे ठरवलेत. म्हटलं कशाला संपर्क. ठीक आहे आय अंडरस्टँड. पण इकडे सगळं ठीक आहे ना? हो मस्त. जुईचे बाबा जुईला भेटले. काय सांगतेस? कधी झालं काय, आम्ही दोघी बाहेर पडलो. कोण गो तू? सॉन्ग का बंद केला मरे? मग किती मोठा आवाज? मला नाही आवडत. मला नाही आवडत. पण तू कोण? मी जुई. ओ बघताय काय, तुमच्या टीचरने आणि आईने शिकवलं ना तुम्हाला घरी आल्या पाहुण्यांशी कसं वागावं. हा? मला विचारा, तुम्ही चॉकलेट खाणार, कोल्ड्रिंक घेणार की आईस्क्रीम खाणार, असं विचारायचं असतं. नखा एवढी पोर तू मला शिकवते मॅनर्स. टीचर म्हणतात जे आपल्याला येत नसतं ते शिकायचं असतं. हो? हे काय ते? काय? असं काढायचं असतं. असं काढायचं असतं. माय गॉड. ओ माय गॉड. हा कॉर्नर माझ्या लक्षातच नाही आला. ओ माय गॉड. ग्रेट. इट हॅज ब्लेंडेड. विक्टर डिकॉस्टाच्या चित्रात घुसलीस तू बेमालूमपणे. गुड गुड. ओ 1 minute. टेक दिस. काय ते? कुकीज. मला नाही आवडत. मी माझ्या हाताने बनवलेले कुकीज आहेत. मग काय झालं? आता देऊन काय उपयोग? आला
अच्छा, हो, मग विचारायचं असतं तुम्ही आईस्क्रीम खाणार का? घरी आलेल्या पाहुण्यांना आईस्क्रीम खाणार का असं विचारायचं असतं. मी तर बाबा असंच करते. तुम्हाला तर काहीच येत नाही. माझ्याकडून शिकून घ्या आणि मी पुन्हा येईन तेव्हा हे सगळं करून दाखवा. तुम्हाला जर 100 मार्क्स मिळाले तरच मी कुकीज खाईन. बाय, गुड नाईट. राधाताई, तू काय म्हणतेस ते भांडतात ते तर चांगलेत. माझ्याशी छान बोलले. अरे वा, पहिली बाजी चांगली मारलीस तू. आता तिला नक्की सर करशील. म्हणजे आईस्क्रीम. लब्बाड. चल. जिजू, अरे दादांबद्दल विचार करताय? दादांना संशय आलाच कसा? माझं तर काही डोक्यात चालत नाही. हो ना, पण एक ना एक दिवस मार्कंड दादाबद्दल सगळ्यांना कळणारच आहे जिजू. कळायचा तेव्हा कळेल, पण ते कोणा बाहेरच्याकडून कळलं नाही पाहिजे, आपल्याकडून कळला पाहिजे. खरंय, पण तोपर्यंत आपला कोंडमाराच आहे. पण जिजू, राधाचं काय होत असेल? आपण ऍटलिस्ट एकमेकांशी बोलू शकतो, शेअर करू शकतो. राधाचं काय? मला वाटतं ना जिजू, माझ्याशी बोलण्याचा मोह टाळण्यासाठी आणि मी केलेले कॉल्स कट करण्याचा त्रास थांबवण्यासाठी ना तिने तिचा आधीचा नंबर बंद केला असणार. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई बाबांचा. मज्जा येते ना. हो. राधा, तिचा फ्रॉक सांभाळ. हो. जुई, फ्रॉक पासून लांब ठेव फुलभाज्या. हो. व्हेरी गुड. सईमॅम, तुम्ही पण आहे ना अनार लावायला, चक्र लावायला. मॅम, तुम्ही अनार लावा ना. तुमचं चालू दे. मॅम, नंतर लावू आपण. अनार लावू. मॅम, आपण एक काम करूया का? टिकोस्टाच्या घरी अंधार दिसतोय. आपण जुईला पाठवायचं का तिकडे? अगं मॅम, काही होणार नाही. त्यांची दोस्ती झालीये. जुई, काय? एक काम करशील? त्या दिवशी आपण त्या काकांकडे गेलो होतो ना, ते चित्र काढणार रे? हो, बघ ना, दिवाळी येत आणि ते दिवे लावायलाच विसरले. तू एक काम करशील? काय काम करू सांग? चालेल? चालेल. जा. काय ग, एवढ्या अर्जंट बोलवलंस? तू रेवतीला भेटलेलास परत? मी कशाला भेटू तिला? तिचीच गाडी रस्त्यात बंद पडली होती, मीच चालू करून दिली. काय झालं? तिच्या मॅनेजरचा फोन आला होता. मग ती आपले 8ही शोज कॅन्सल करते. काय? हो, नक्कीच तू काहीतरी बोललायस तिला. मला खरं सांग, काय झालं? कसला राग काढते ती एवढा? म्हणजे तसं विशेष काय नाही.
काय केलंस तू हे सौरभ? आता माझ्या सगळ्या होप्स गेल्यात. मला वाटलं शोज कॅन्सल करायची फक्त धमकी दिली तिने, पण तू आता असं काहीतरी वागलायस ना, ती हे नक्की खरं करून दाखवेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने एक अट घातली आणि आय एम व्हेरी शुअर तू ती अट कधीच पूर्ण करणार नाहीस आणि आपले सगळे शोज कॅन्सल होणार आहेत. कसली अट? आणि अट अशी आहे की तू स्वतः जाऊन तिच्या पायावर नाक घासायचेस आणि माफी मागायची, तरच शोज होतील. व्हॉट? तुला काय पैसे कमवले नाहीस ना तरी चालणार आहे, पण तुझ्यामुळे तुझ्या सगळ्या ग्रुपचं नुकसान होईल त्याचं काय? आता तुमचं भवितव्य तिच्या हातात आहे, तर ऐकायचं ना तिचं थोडंसं, द्यायचं तिला थोडा मान. पोरकटपणा टाळून तुलाही तुझं नवरूप घडवायला हवं सौरभ. तुझ्या करिअर मधल्या यशाखेरीज तुला दुसरं काही दिसता कामा नाहीये सौरभ. अहो तुम्ही असे का बसलात अंधारात? चला आपण बाहेर मज्जा करूया. फुलबाजा लावूया, चक्र लावूया, पाऊस लावूया, रॉकेट लावूया. चला. तुम्हाला भूक लागली का? दादा इथून आतलं काही दिसत नाहीये घरातलं. डोंट वरी मॅम, त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ते दोघं नक्की एकत्र येतील. तू म्हणतेस तसंच होऊ दे. तुम्हाला काय हवं? करंजी हवं, चकली हवं, शंकरपाळा हवा की बेसनाचा रवाचा लाडू हवा? ओ सांगा ना काय हवं तुम्हाला? ओ सांगा ना. Get out. इरिटेट करू नकोस मला. गेट आउट. पण गेट आउट. गेट आउट. एकदा सांगून कळत नाही तुका? एकदा सांगून कळत नाही? हा? मला सोड. चल. परत इथे यायचं नाही, कळलंय? सुई, जुई, जुई, जुई. काय हा माणूस आहे का सैतान आहे? रडू नकोस शारदा, तिला तिला घेऊन जा. ये बा. लागलं का ग? रडू नको. अरे काय लहान मुलाशी वागायची पद्धत आहे काही? मॅम 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 प्लीज प्लीज. काय हे राधा पुरे झालं, आता बास झालं. उलट्या काळजाचा माणूस आहे, याच्याकडून कुठलीही आशा बाळगण्याचा अर्थ नाहीये. आपण एक काम करूया, जुईचे कागदपत्र तयार करूया, तिला आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाऊया. मॅम, इतक्यात हार मानायची का? हक्काचं घर आहे तिचं हे, आणि मी तिला ते एक दिवस मिळवून देणारच. अरे डायरेक्ट आत काय घुसतोयस? आणि कोण तू? अहो मी सौरभ धर्माधिकारी रेवती मॅडमना भेटायचं होतं. अपॉइंटमेंट आहे का? नाही पण त्यांना सांगा ना. अपॉइंटमेंट शिवाय कुणालाही भेटता येणार नाही. अहो त्यांना फक्त सांगा सौरभ धर्माधिकारी आहेत ते. सांगितलं ना तुला, आधी अपॉइंटमेंट घेऊन ये आणि मगच ये. चल निघ. बघा ना काहीतरी प्लीज हो. हे बघा आमच्या ग्रुपच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे हो. त्यांना खूप महत्वाचं काम आहे माझं त्यांच्याकडे. एकदा त्यांच्याशी तुम्ही इंटरकॉम वरनं बोललात ना, त्यांना नाव सांगा माझं, त्या लगेच बोलून घेतील प्लीज. एवढं अरे बाबा सांगितलं ना तुला, मॅडम एकदम स्ट्रिक्ट आहेत आणि कुणालाही असं आतमध्ये सोडलं तर मला कामावरून काढून टाकतील. हो आमचाही सेम प्रॉब्लेम आहे हो. खरंच ग्रुपच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. प्लीज त्यांच्याशी एकदा बोला. त्यांना म्हणा सौरभ धर्माधिकारी आलाय, त्या नक्की बोलावणार मला. मी खरं सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, बघतो. प्लीज त्या हो म्हणू देत, प्लीज हो म्हणू देत. हे माफी प्रकरण एकदाच निकालात निघू दे आणि शो सुरू होऊ देत. प्लीज देवा प्लीज. लकी आहे राव, पाठवा म्हणाल्या. जा. थँक्यू सो मच. म्हणलं होतं ना मी तुम्हाला, येतो. थँक यू सो मच. हा ऑफकोर्स. हो यस, द शो इज हाउसफुल. सारे टिकट्स सोल्ड आउट हो चुके हैं. यस यस ऑफ कोर्स, वो तो कॉन्ट्रैक्ट हो चुका है. और हाँ, आई एम प्लानिंग टू डू शोज इन 5 डिफरेंट कंट्रीज.
तिने एक अट घातली की तू स्वतः जाऊन तिच्या पायावर नाक घासायचंस. येस, डेफिनेटली. ओके ओके, ऑल राईट. पण तुझ्यामुळे तुझ्या सगळ्या ग्रुपचं नुकसान होईल त्याचं काय? आता तुमचं भवितव्य तिच्या हातात आहे, तर ऐकायचं ना तिचं थोडंसं. तुझ्या करिअर मधल्या यशाखेरीज तुला दुसरं काही दिसता कामा नये. तुझ्यामुळे तुझ्या सगळ्या ग्रुपचं नुकसान होईल त्याचं काय? भवितव्य तिच्या तुझ्या हातात आहे, तर करिअर तुझ्यामुळे ऐकायचं तुझ्या ना सगळ्या तिचं ग्रुपचं नुकसान होईल त्याचं दिसता काय? कामा नये. मॅम मी माफी मागायला आलो होतो मॅम तुमची. मॅम आय एम रिअली सॉरी. म्हणजे त्या दिवशी तुम्ही शो बघायला आलात आणि मी खूप रूडली वागलो तुमच्याशी. आय एम रिअली सॉरी मॅम. आमच्या ग्रुपचं खूप नुकसान होईल मॅम तुम्ही शोज कॅन्सल केले तर. प्रियांका, गाडी काढायला सांग, मला बाहेर जायचंय. मॅम प्लीज, मॅम प्लीज माफ करा ना मॅम. मॅम 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 प्लीज, मॅम प्लीज माफ करा मॅम. सगळी चूक माझी होती मॅम. मॅम ग्रुपचं खूप नुकसान होईल मॅम. मॅम प्लीज, मॅम प्लीज मॅम. मॅम मॅम प्लीज मॅम. मॅम आय एम रिअली सॉरी मॅम. मॅम प्लीज मॅम. मॅम आय एम रिअली सॉरी मॅम. शहा, रियाच्या ग्रुप बरोबर आपण शोज कॅन्सल केले होते राईट? ते कॅन्सल्डच आहेत. आणि कुणीही रिक्वेस्ट करायला आलं तर सरळ धक्के मारून बाहेर काढा. ओके. आई, सई मॅम कुठे गेले? सई मॅम ना खूप लांब गेल्या कलकत्त्याला. परत कधी येणार? त्यांचं काम झालं की त्या येणार. पण त्यांनी तुझ्यासाठी एक निरोप दिलाय की विक्टर डिकोस्टाशी मैत्री करायची. तू किती जरी सांगितलं तरी मी नाही बोलत त्या माणसाची. मला नाही आवडत तो. अगं पण मला खूप राग आला त्याचा. मी ना तुझ्याबरोबर फिरायला येणार. मावशी, ओ मावशी, आपण जाऊया फिरायला. जुई, ए वेडाबाई, मोठ्या माणसांबद्दल असं नाही बोलायचं. अरे तुरे नाही करायचं. आणि ते काका आहेत ना, ते खूप चांगले आहेत. पण काय? काही नाही, जाऊ दे. तुला ते आवडत नाहीत ना, मग त्यांच्याबद्दल कशाला सांगू. असं नाही, मला ऐकायचंय. त्यांची ना एक छोटी मुलगी आहे, जी त्यांना सोडून लांब गेलीये. त्यामुळे ते उदास असतात. तू कशी आश्रमात एकटी बसायची तसे. असं? हो. पण त्यांची मुलगी त्यांना सोडून का गेली? ते मी सांगेन तुला हळूहळू. हळू. अगं बाई, मी हळूहळू खोकू का आजीबाई? अगं तसं नाही. तुझ्या पोटात बाळ आहे ना, त्याला दुखेल ना. तुला कोणी सांगितलं? मावशींनी. हो. ते बोलतं का? इतक्यात नाही, मोठं झालं की. अच्छा. पण ते मोठं कधी होणार? वेळ आहे अजून. पण मला खेळायचंय ना त्याच्याशी. अगं जुई. आणि बाळाचं नाव काय? बाळाचं नाव मी सांगू? सांग. सौरभ.